पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव मृत्यो तू येशील कसा. पहिलाच दासवानी हा इंजिनियर आमच्या बरोबरच उम्मखतराला आला होता. 27-28 वर्षाचा हा पहलाज हा 3 मोठ्या बहिणीनंतरचा भाऊ. तो इंजिनिअरिंग कॉलेजात शिरला आणि त्याच्या वडिलांची नोकरी गेली. हुंडा जमवता येईना, तिन्ही बहिणींची लग्न थकली आणि म्हणून संधी मिळाल्याबरोबर तो सौदीला आला. येताना एजंटाच्या पैशासाठी कर्ज काढावं लागलं त्याला. सौदीचा पहिला पगार मिळायलाच मुळी 4.5 महिने लागले. घाई होती म्हणून त्यांनी तो मिळाल्याबरोबर हवाल्याने पाठवला. आणि मग वाळवंटी दुष्काळात 13वा महिना आला. पोलिसांच्या धाडीत ते सगळे पैसे जप्त झाले. तेव्हा हिरमुसला होऊन ते सांगायला तो आमच्याकडे आला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःला कामात गाडूनच घेतलं. कुठे जाणं नाही, येणं नाही, 4 जणात मिसळणं नाही. काय खायचा प्यायचा कोण जाणे. दरवेळी भेटला की आणखीनच बारीक वाटायचा. अरे पहलाज, तब्येत बरी आहे ना तुझी? किती वाढलायस? एकदा ओपीडीला चक्कर टाक. सगळा एका दमात तपास करून टाकू. मला कुठे काय झालंय तपासून घेण्याजोगं. ठणठणीत आहे मी. तुला किती वेळा जेवायला बोलवलंय, येतही नाहीस. काही खातोस पितोस की नाही? स्वयंपाक कोण करतं तुझ्या खोलीवर? मी शिजवतो. मस्त जेवण करतो मी. कामाचा रगाडा असतो म्हणून, नाहीतर तुम्हालाच बोलवणार होतो माझ्या हातची चव दाखवायला. अरे वा, पण या देशात आल्यापासून आमची वजन घराघरा वाढलीत. पण तू असा छान बारीक कसा राहतोस रे? सिक्रेट तरी सांग मला. अरे बऱ्याच दिवसामध्ये आईच्या हातची फर्मास कढी चापली नाही ना. आता सुट्टीवर गेलो की होईन धष्टपुष्ट. तो हसून म्हणायचा. पण तो त्या वर्षी सुट्टीवर गेलाच नाही. त्याच्या मोबदल्यात त्यांनी पैसेच मागून घेतले ऑफिसकडून. जवळजवळ सगळा पगारही तो घरीच पाठवत होता. पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये त्याची हाडं दिसायला लागली आणि वाटलं होतं तसाच एक दिवस आला इमर्जन्सीत. काय होतंय पहिलाज? काही नाही, थोडा खोकलाय, कालपासून ताप येतोय. दुसऱ्या कुणाच्या तरी आजाराबद्दल बोलावं अशा थाटामध्ये तो खुशीत म्हणाला. पहिल्यांदाच मी त्याला इतक्या आनंदात बघत होते. तो खोकला काही साधा सुद्धा नव्हता. न्यूमोनिया झाला होता त्याला. घरी याची कोण काळजी घेणार असा विचार करीत मी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतला. अर्ध्या तासाने लॅबोरेटरीमधून फोन आला. डॉक्टर, पहिलाज लक्ष्मण नावाच्या पेशंटचा WBC काउंट फक्त 60,000 आहे आणि ब्लास्ट सेल पण खूपच आहेत. पहिलाजला ल्युकोमिया झाला होता. त्याला ही बातमी सांगायची कशी असं वाटून मी ह्यांनाही बरोबर घेऊन गेले. आम्ही त्याला सावरत धीर देत त्याच्या आजाराची माहिती द्यायला लागलो. मला माहिती आहे हे सगळं. तो शांतपणे आम्हाला थोपवत म्हणाला. इथे यायच्या काही दिवस आधीच हे निदान झालं होतं, मला माहितीये. त्यावेळी काउंट 20,000 झालेला होता. अरे मग तू इथे आलास कसा? घरच्यांनी कसं यायला दिलं? मी आणि वडील सोडून बाकी कुणालाही हे माहीत नाहीये याबद्दल. कळलं त्या दिवशी आम्ही दोघे सिनेमाला जाऊन 3 तास धो धो रडलो आणि मग मी ठरवलं की जो काही हातात वेळ असेल तो सार्थकी लावायचा. वडिलांना पटवून दिलं. एजंटाला जादा पैसे चारले. त्यांनी रक्ताचे खोटे रिपोर्ट्स दाखवून नोकरी मिळवून दिली. येताना औषधाचं गाठोडं सोबत आणलं होतं. नंतर येत्या माणसाबरोबर वडील पुढची औषधं पाठवत राहिले. जेवणाचं पथ्यपाणी नीट पाळलं. माझा इथला पगार चांगलाच होता. कर्ज लवकर फिटलं. वडिलांनी कंबर कसून वणवण केली आणि तिन्ही बहिणींची लग्न भराभर करून दिली. आता त्यांच्या पहिल्या बाळंतपणाला पुरेल एवढी शिल्लक आहे बँकेत. पुढलं वडील बघून घेतील. पुरेसे पैसे जमायच्या आत मरण आलं असतं तर सगळा बेत फसला असता. ती सतत धाकधूक होती मला, पण देवाने कृपा केली. आता मी केव्हाही मेलो तरी हरकत नाही. तो बाजी प्रभूचा अवतार कृतकृत्य समाधानाने म्हणाला. त्याच्या विराणीची सांगता सार्थक गीतात झाली, पण कधी कधी आनंद गानाचा शेवट जोगी याच्या करुण सुरानी होऊ शकतो. मोहनीश आणि वंदना हे एकमेकात मशगूल असलेलं मध्यम वयाचं गोंडस जोडपं होतं. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम हा आम्हा मित्रमंडळींचा नेहमीच चेष्टेचा विषय होता. त्या दोघांनाही त्या थट्टेने गुदगुल्या होत असत. त्यांचं घर म्हणजे एक प्रशस्त राजमहाल होता.
त्यात कित्येक उंची वस्तू हौसेने मांडून सुरेख सजावट केली होती. घराभोवती देखणा बगीचा केला होता. दोघांनी मिळून उत्तम स्वयंपाक रांधायचा आणि मित्रमंडळींना बोलावून तो आग्रहाने खिलवायचा. हा त्यांचा आवडता छंद होता. बदल्यात सगळ्या जगाकडून फक्त मनमुराद गप्पांची आणि प्रेमाची अपेक्षा असायची. या दोघांचं सौदीतलं वास्तव्य हाच मुळी एक मोठा उत्सव होता. एक दिवस कसल्याशा साध्या तपासणीसाठी स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलला आलेला मोहनीश हॉस्पिटलच्या दारातच कोसळला. मॅसिव्ह हार्ट अटॅक असं निदान झालं. डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मोहनीश गेला. वंदना सौदीमध्ये त्याची बायको म्हणून आली होती. मोहनीश गेल्यावर 10 दिवसाच्या आत घरदार आवरून देश कायमचा सोडणं तिला भाग होतं. ते अवाढव्य घर, त्याच्यातलं ते जगडव्याळ पण नाजूक सामान एकटीने आवरणं हेच केवढं तरी मोठं काम होतं. त्यात भेटायला येणाऱ्या माणसांची रीघ लागली. देशोदेशीचे फोन रात्री बेरात्री येत राहिले. जवळच्या मित्रांनी बऱ्याचशा कामांची जबाबदारी उचलली हे खरं, पण कित्येक गोष्टी वंदनाला स्वतःच करणं आवश्यक होतं. घरातल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या, कुठली कागदपत्र बरोबर सांभाळून न्यायला हवीत, मोहनीशचे त्याच्या कंपनीकडून यायचे राहिलेले पैसे, या सगळ्याची व्यवस्था करायची होती. याशिवाय त्याच्या मृत्यूचा दाखला, घर सोडतानाच्या सह्या, बँकेमध्ये मोहनीशच्या नावावर असलेले पैसे 1 ना 2, हजारो कामांचं व्यवधान तिचं तिलाच पाळायला हवं होतं. आजवर सहजीवनाचं काव्य जगलेल्या नवऱ्यानी तळहातावरच्या फुलासारखं जपलेल्या वंदनाला वृक्ष व्यवहाराची झळच अद्याप कधी पोचली नव्हती. तिच्या दोन्ही मुले होत्या अमेरिकेत. त्या आल्या तर मदत होईल म्हणून मित्रांनी खटपट केली, पण बाप नसलेल्या अनाथ मुलींना सौदी सरकारने व्हिसा नाकारला. भोवतालचा लाडा कौतुकाचा कोश एकाएकी नाहीसा झाल्यावर एका रात्रीत आमच्या नजरेसमोर एक प्रगल्भ कणखर नवी वंदना उभी टाकली. मनात खदखदणाऱ्या दुःखाला मोकळी वाट करून देण्याचं सुख सुद्धा तिला मिळणार नव्हतं. तिने ते दुःख कामांच्या विचारामध्ये बुडवून टाकलं. बँकेची खाती गोठवली जातील हे आमच्याही लक्षात आलं नव्हतं, पण वंदनाने मध्यरात्रीच्या आधी आणि नंतर मिळून बँकेतून जमतील तेवढे पैसे काढून घेतले. मोहनीश गेल्याचं बँकेला कळण्यापूर्वी दोन्ही मुलींच्या शिक्षणाला लागणारे पैसे तिने इंटरनेटवरून त्यांच्या नावावर अमेरिकेला पाठवून दिले. घरातल्या सामानाची खोल्यानुसार रीतसर यादी केली. काय कुठे जायला हवं ते ठरवलं. बांधाबांध मैत्रिणींवर सोडून दिली. कुठल्याही सौदी माणसाशी न बोलता मोहनीशला ढालीसारखी उभे करणारी वंदना मोहनीशच्या सौदी बॉसला स्वतः जाऊन भेटली. रोज रात्री तिचे ठिकठिकाणचे मित्र दिवसभरात पार पडलेल्या कामांचा आढावा तिला देत होते. एका पूर्ण दिवसभरामध्ये काहीच घडलं नाही, असं का झालं म्हणून मित्रांनी फोनाफोनी केल्यावर कळलं की मोहनीशच्या पासपोर्टात काहीतरी खुसपट निघालं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा मागोवा घेतला. जिथे काम अडलं होतं तिथल्या अधिकाऱ्याची भेट घेतली. कुठे अडचण आलीये? अधिकाऱ्याला विचारलं. अहो, हा मोहनीश माणूस सौदी अरेबियात आलाच नाही. त्याच्या मृत्यूचा आमच्याशी काही संबंध नाहीये. असं कसं म्हणता? त्याचं पार्थिव इथे तुमच्या हॉस्पिटलमध्येच आहे. असेल, पण तो 2 वर्षांपूर्वी बहारीनला गेला. तिथून तो परत आलाच नाहीये. हो, असं कसं म्हणता तुम्ही? त्याच्यानंतर ते इथून भारतात जाऊन आले. हो हो हो, भारतात गेल्याची नंतरच्या तारखेची नोंद आहे. तेव्हा तो इथूनच गेला. मग तो भारतातून परत इथे आला, त्याची देखील नोंद आहे. पण भारतात जाण्यापूर्वी तो बहारीनला गेला, तिथून तो आला नाही, तशी नोंदच नाही त्याच्या पासपोर्टावर. तेव्हा तो बहारीनहून आलाच नाही, तेव्हा त्याच्या मृत्यूचे कागद इथून होणार नाहीत. बहारीनमध्ये होतात का बघा. या अतर्क्य तर्कशास्त्राला तोडच नव्हती. सौदी अरेबियाच्या वास्तव्यात जवळच असलेल्या बहारीनची यात्रा वारंवार घडते. या प्रत्येक वारीमध्ये पासपोर्टावर जाताना आणि येताना असे 2-2 छापे उमटतात आणि त्यांच्यामधला मिलोंका फासला दर्शवायला जाता छापा पहिल्या पानावर तर येता 60व्या पानावर मारला जातो आणि मग त्या मधल्या फासल्यामध्ये
फसल्यामुळे हा गोंधळ म्हणजे हाहाकार उडतो. दम्माम बहारीन पुलावर रोजच प्रचंड वर्दळ असते. त्यात त्या पुलावर 6 वेगवेगळे चेकनाके आहेत. कधीही जा, शेकडो गाड्या खोळंबलेल्या असतात. इथे प्रवासी कंपन्यांचे एजंट पण असतात. ते रांग मोडून आपल्या गिराईकाचं काम करून घ्यायला उत्सुक असतात. चेक नाक्यावरचा अधिकाऱ्याला भंडावून सोडतात. तो आधीच मेटाकुटीला आलेला असतो. असल्या एजंटांमुळे डोकं उठतं त्याचं आणि मग त्याच्या हातून चुका होतात. त्या दंगलीत कधीतरी एखादा छापा राहून जातो मारायचा. त्यात काय मोठंसं, ही त्या पुलावरच्या अधिकाऱ्याची भूमिका असते. मोहनीशचा 2 वर्षापूर्वीचा राहून गेलेला छापा त्यांच्याकडून आता मिळवणं अशक्य होतं. कुणाला तरी त्यातही सुचलं, मोहनीशच्या पासपोर्टाची कॉपी आहे का वंदना? हो आहे ना. आत्ताच आम्ही अमेरिकेचा व्हिसा करून घेतला. त्याच्यासाठी पान अन पान कॉपी केलेलं आहे. मग सगळ्यांनी मिळून प्रत्येक पान डोळ्यात तेल घालून पाहिलं. बहारीनहून परतीचा एक छापा नक्की कमी होता. समस्या सुटलेली नव्हती. पण एका ठिकाणी एकावर एक असे 2 परतीचे शिक्के बसले होते. बाकी सगळं जरासं डबल झाल्यासारखं होतं. पण तारखा मात्र एकावर एक अशा 2 वेगळ्या नक्की होत्या. तेव्हा मान वर ठेवून एजंटाशी झुंजताना अदमासे मारलेला शिक्का बेमालूम तसाच तिथेच बसला होता. असा खुलासा झाल्यामुळे मंडळी कुशालली. वंदनाने पुन्हा मोहनीशच्या सौदी बॉसला फोन लावला. नशिबाने त्याला हे सगळं गौड बंगाल व्यवस्थित उमगलं. त्याने योग्य तिथे नेमका वास्ता लावला. वास्ता म्हणजे ओळख, आणि काम झालं. पण या भानगडीमध्ये जवळजवळ 2 मौल्यवान दिवस उकट गेले. आता मृत्यूचा दाखला आला. आता त्याच्या 14 कॉपीज करून त्या वेगवेगळ्या सरकारी कचेरीत पोचवायच्या आणि तिथून मिळालेल्या पावत्या हॉस्पिटलला नेऊन द्यायच्या. त्यानंतर मोहनीशचं पार्थिव जुबैलहून निघून दम्मामला पाठवलं जाईल. तिथे अगदी निघायच्या वेळी विमान सुटायच्या बरोबर 2 तास आधी त्याचं रसायनांनी एम्बामिंग केलं जाणार. विमानामध्ये पार्थिव देह न्यायचा तर अशी सोय वेगळी करावी लागते. ते तसलं बुकिंग आधीपासून करून ठेवावं लागतं. ते बुकिंग आणि एम्बामिंगची व्यवस्था यांची वेळ एकमेकांची जुळवून आणायची. शिवाय दुसऱ्या टोकाला दिल्लीत सुद्धा बर्फ, अंत्यविधी वगैरे यांच्यासाठी बंदोबस्त करून ठेवायचा. 1 ना 2 शेकडो गोष्टींचा ताळेबंद जमवायचा होता. वंदना स्वतः खंबीर होती. तिला जीवाभावाचे मित्रही होते. मोहनीशची आणि तिची पूर्व पुण्याई भरपूर होती, म्हणून कामं तरी होत होती. मोहनीशचा शेवटचा पगार, त्याची ग्रॅच्युइटी हे सगळे पैसे कंपनीकडून वसूल करणं हेही एक अवघड काम होतं. पण वंदनाची कहाणी एव्हाना कंपनीच्या बड्या सौदी प्रमुखाच्या कानावर गेली होती. तो एवढा सत्ताधारी माणूस आपण होऊन वंदनाला भेटायला तिच्या घरी आला. अत्यंत सहानुभूतीने वागला आणि बोलला, तुझी परिस्थिती मला नेमकी समजतेय. माझ्याकडून जेवढं होईल तेवढी मदत मी तुला करीन. तुला पैशाची काळजी वाटते का? तर मोहनीशचे पैसे तुला म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने देणं इथल्या नियमात बसत नाही. पण मोहनीशने आमच्या कंपनीला कित्येक कोटींचा नफा करून दिलेला आहे आणि म्हणून आमच्याकडून तुला कसलाही त्रास होणार नाही. पगार आणि ग्रॅच्युइटी म्हणून नाही, पण आमच्या मोहनीश बद्दलच्या प्रेमाची खूण म्हणून मी आता त्या रकमेचा चेक तुझ्या नावाने लिहून देतो. त्याला कायद्याची हरकत असणार नाही. खातं तुझ्या नावावर झालं की त्यावेळची तारीख त्याच्यावर टाक. भारावलेल्या वंदनाच्या डोळ्यांना धारा लागल्या. सौदीमधल्या कित्येक लहानग्या प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या एम्प्लॉईजचे वर्षाचे पगार ठकवतात. त्याबद्दलचा खटला राजासमोर उभा राहिला तर राजा नियमानुसार त्या कंपन्यांना दंड करू शकत नाही. चाकरांना धार्जिणे नियम नाहीतच या देशात, पण तो स्वतःच्या खजिन्यातून त्या माणसाला नुकसान भरपाई देतो हे मी ऐकलं होतं. पण हा कंपनी प्रमुख असा राजा माणूस निघेल अशी काही अपेक्षा नव्हती. वंदना सुशिक्षित होती. तिच्या मुली तशा मोठ्या सुजाण होत्या. त्यांचं अमेरिकेतलं शिक्षण सुखरूप चालू होतं. मोहनीशला आणि तिला जुबैलच्या मित्रातच नव्हे तर सरकार दरबारी सुद्धा पत होती. मोहनीशला त्याच्या कामाच्या ठिकाणी मोठा मान होता. त्याची कंपनीही वजनदार तालेवार होती आणि वंदनाची जवळची मित्रमंडळी सुद्धा मातब्बर होती. इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असून सुद्धा तिला एवढा त्रास झाला होता. आता ज्यांच्याकडे आर्थिक, सामाजिक, सरकारी पाठबळ नसतं
त्यांच्या हालांना पारावार राहत नाही. मुरुगन एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कारकून होता. त्याच्या बायकोला इंग्रजीची तोंड ओळख सुद्धा नव्हती. मोठ्या मुलीची 10वीची परीक्षा 3 महिन्यावर येऊन ठेपली होती आणि त्यांचे मित्र त्यांच्यासारखेच प्रेमळ पण साधे कारकून होते. त्यांचं कुठेही वजन नव्हतं. अशा परिस्थितीत मुरुगन घरीच हृदयविकाराच्या झटक्याने एकाएकी गेला आणि पोलिसांनी बायकोवर खुनाचा आरोप ठेवला. कित्येक दिवस चौकशीचा ससेमिरा मागे लागला. बायकोला आरोपी म्हणून देश सोडता येणार नव्हता. मुलांना देशात राहण्याची परवानगी नव्हती. कुटुंबाचे हाल काही कुत्रा खाईना. त्याच्या मित्रांनी जीव तोडून ओळखी काढल्या. सौदी ओळख मिळाली की कायद्यातल्या पळवाटा मदतीला धावून येतात. सगळे संशय फिटून बाई शेवटी मायदेशी परतली. पण जग ज्यांची न करी गणती असेही अनेक असतात. बऱ्याच दिवसांनी बाजारामध्ये पोचलो होतो तेव्हा आमचा दोस्त अन्सार भेटला. सतत हसतमुख राहणारा अन्सार अगदी रडवेला झाला होता. क्या हुआ अन्सार, तबीयत ठीक नहीं क्या? काळजी वाटून यांनी विचारपूस केली. जी, मेरा एक दोस्त गुजर गया, हिंदू था, शिवराम था उसका नाम. अचानक ही उसका इंतकाल हो गया. अब पुलिस वाले बोल रहे हैं कि बॉडी तो वापस भेजनी ही है. जो मुस्लिम न हो उसकी बॉडी का वहां पे दफन नहीं हो सकता. हमारे उसकी फैमिली के साथ फोन पे बात की है. वे लोग भी चाहते हैं कि बॉडी वहां हिंदुस्तान में भेजी जाए, लेकिन उसके लिए क्या करना है किसी को कुछ पता नहीं. पुलिस वाले ढेर सारे कागजात मांग रहे हैं. शिवराम का कफील कहीं रियाद में है. उसका फोन भी बड़ी मुश्किल से मिला हमें. वह कुछ करने को तैयार ही नहीं. क्या करे समझ में नहीं आता. इंडियन एम्बेसी के साथ बात की है आप लोगों ने? हाँ, वे लोग तो गए महीने में ही आके गए हैं इधर. अब उन्हें कहाँ कांटेक्ट करेंगे? भारतीय दूतावासाचे अधिकारी आदल्याच महिन्यात खदराला येऊन गेले होते. योगायोगाने त्यांच्यापैकी 2 मराठी होते. खदरासारख्या दूरच्या खेड्यामध्ये आमच्या घरी त्यांचा मराठमोळा पाहुणचार झाला होता. त्यांना फोन लावून शिवरामच्या पेचाचं साकडं घातलं. त्यांनी मग बरीच खटपट करून शिवरामच्या कफीलला गाठून कागदपत्र पुरी करून घेतली. पुढच्या व्यवस्थेवर जातीने देखरेख ठेवली आणि मग शिवरामच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार त्याच्या गावी झाले. अन्सारला काय वाटलं माहित नाही, पण एका उपेक्षित कोनाड्यात राहणाऱ्या आम्हा लेकरांच्या हाकेला माय देशाने तत्परतेने ओ दिली याचा आमच्या मनाला फार मोठा दिलासा वाटला. शिवरामला अन्सार सारखे लटपटे मित्र होते. फ्री व्हिसावरच्या बऱ्याच सड्या फटिंगांना असं मरण आलं तर आधी कोणाला कळतही नाही. अशा माणसांना मित्र असतातच असंही नाही. मित्र असले आणि त्यांना कळलं तरी ते त्याच्या कफील सौदीला ओळखत असण्याची शक्यता कमी. त्यांच्या भारतातल्या घरी कळवलं तर बऱ्याच वेळा तिथली माणसं बापडी, अशिक्षित, असहाय्य असतात. भारतीय दूतावासाला कळवायचं कुणाला सुचलं तर पुढच्या गोष्टी रीतसर होऊ शकतात. तेव्हा सौदी अरेबियातलं जिणं मस्कत, दुबईपेक्षा बरंच अवघड असतं, पण इथलं मरण ते वैराला येऊ नये. प्रकरण समाप्त.